नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे त्यामध्ये आपण अमेरिकेमध्ये रिसेंटली जे इलेक्शन झालं त्यामध्ये अमेरिकेनं त्यांचा 47वा राष्ट्राध्यक्ष निवडलेला आहे आणि या 47वा राष्ट्राध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांची निवड देखील करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेणार आहोत की डोनाल्ड ट्रम्पचा राष्ट्राध्यक्ष बनणं याचा परिणाम भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर कशा पद्धतीने होऊ शकतो आणि विविध पैलूंवर त्याचा इफेक्ट काय होऊ शकतो हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये त्याचं सविस्तर विश्लेषण करणार आहे. आता जे इलेक्शन झालं यामध्ये दोन प्रमुख पार्टी अमेरिकेमधल्या आहेत. एक आहे डेमोक्रॅटिक पक्ष आणि दुसरा आहे रिपब्लिकन पक्ष. डेमोक्रॅटिक पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं नाव आहे कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे जे उमेदवार होते त्यांचं नाव डोनाल्ड ट्रम्प होतं. डोनाल्ड ट्रम्प याच्या आधी देखील राष्ट्रपती राहिलेले आहे अमेरिकेचे आणि आता दुसऱ्यांदा ते राष्ट्राध्यक्ष म्हणून अमेरिकेचे निवडून आलेले आहेत. तर या इलेक्शनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांचा पराभव केला आणि ते निवडून आलेले आहेत. तर अशा परिस्थितीत हे समजून घेणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो की डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताबद्दल ओपिनियन काय आहे आणि त्यांची भूमिका काय आहे. विशेष करून भारताला जर आपण बघायला गेलं आणि भारत अमेरिकेच्या संबंधावर जर आपण थोडं विश्लेषण करायला गेलं तर येणाऱ्या काळामध्ये भारत अमेरिकेचे संबंध कोणत्या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतात हे देखील आपण शॉर्टमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा की अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांची निवड झालेली आहे आणि दुसऱ्यांदा ते राष्ट्राध्यक्ष बनलेले आहे. आता याचा भारत अमेरिका संबंधावर काय परिणाम आहे तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा डोनाल्ड ट्रम्पचा पहिला कार्यकाळ होता 2016 ते 2020 दरम्यानचा हा कार्यकाळ होता, त्या कार्यकाळात आपले भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची मैत्री जगविख्यात होती आणि त्या परिस्थितीत पुष्कळशे इव्हेंट नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेत देखील झाले होते, जसं हाऊडी मोदी इव्हेंट म्हणा किंवा त्याच पद्धतीनं ट्रम्प यांचा इव्हेंट भारतामध्ये झाला होता नमस्ते ट्रम्प म्हणून. तर अशा परिस्थितीत एकतर म्हणू शकतो की नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांची मैत्री जी आहे ती खूप जास्त घनिष्ठ आहे आणि याचा इम्पॅक्ट भारत अमेरिका संबंधावर 2016 ते 2020 म्हणजे ट्रम्पचा पहिला जेव्हा कार्यकाळ होता त्याच्यामध्ये देखील दिसून आलेला होता आणि आता देखील दिसून येण्याची शक्यता तिथं वर्तवण्यात येत आहेत. आणि जे काही इलेक्शनच्या पहिले ट्रम्प यांचे पॉडकास्ट झाले, त्यांचे इंटरव्ह्यूज झाले, त्यामध्ये देखील त्यांनी नरेंद्र मोदी यांची स्तुती देखील केलेली आहे आणि ज्या पद्धतीने ते देशाला हाताळत आहे त्याच्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. म्हणजे आता जर एकंदरीत या दोन नेत्यांमध्ये जर साम्य बघायला गेलं तर साम्य कोणत्या विद्यार्थी मित्रांनो, तर हे दोनही नेते प्रो बिझनेस स्टॅन्स आहे यांचा. म्हणजे काय, हे बिझनेसला सपोर्ट करतात, बिझनेस ओरिएंटेड गोष्टींवर यांचं जास्त करून भर आहे आणि कॅपिटलिझमला चालना देण्याचे दोघांचा कल जास्त दिसून येतो आणि फोकस ऑन इकॉनॉमिक ग्रोथ. तर ही एक कॉमन बाजू आहे. दुसरं, दोनही नेते डिरेग्युलेशनवर खूप जास्त भर देताना तिथं दिसत आहेत. म्हणजे आता डोनाल्ड ट्रम्प जेव्हा निवडणुकीच्या लढाईमध्ये होते तर तेव्हा त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्मवर इलॉन मस्क यांना आणलेलं होतं. आता इलॉन मस्क हे इन्फ्लुएन्शियल स्टार्टअप ओनर आपण म्हणू शकतो किंवा एंटरप्रेनर म्हणू शकतो. तर हे जेव्हा त्यांच्या प्लॅटफॉर्मवर आले तर याच्यासाठीच आले कारण त्यांचा एक प्रमुख जी डिमांड होती की सरकारचा हस्तक्षेप इकॉनॉमी मधला कमीत कमी राहायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत सरकारनं स्वतःला बिझनेसेस पासून दूर ठेवलं पाहिजे, डिरेग्युलेट केलं पाहिजे. तर याच्याचमुळं एक प्रकारे म्हणू शकतो की मोदी सरकारचं सुद्धा धोरण हेच आहे की प्रायव्हेट सेक्टरला जास्त करून तिथं बढावा द्यायचा आणि गव्हर्नमेंटचा हस्तक्षेप दिवसेंदिवस कमी करायचा. याला डिरेग्युलेशन म्हणतात. दुसरं आहे बिझनेस इनोव्हेशनला चालना देणं आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर तिथं त्याचा विस्तार करणं. तर या तीनही गोष्टींवर तिथं बघायला गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास साम्य तुम्हाला तिथं दिसून येत आहे. ठीक आहे, डिरेग्युलेशन भारतामध्ये सुद्धा जी मोदी सरकार आहे त्याच्यावरच भर देत आहे, बिझनेस इनोव्हेशनवर भर देत आहे आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंटवर देखील यांचा भर दिवसांगणिक वाढतो आहे. आणि तिसरं जर प्रमुख बघायला गेलं तर इंटरनॅशनल ॲरिनामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय पटलावर ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यामध्ये आपण एकाच टेबलवर दिसून येतो सहसा. उदाहरण घ्यायला गेलं तर चीनचा जो काही उदय होतोय आणि चीनची एक्सपान्शनिस्ट जी काही फॉरेन पॉलिसी आहे त्याचा विरोध भारत देखील करतोय आणि अमेरिका देखील करतोय आणि आपण विविध इंटरनॅशनल फोरमवर आपण एक सोबत तिथं काम देखील करतोय. उदाहरण द्यायचं गेलं तर विद्यार्थी मित्रांनो, क्वाड ग्रुपिंग हा त्याचाच एक परिणाम आपण म्हणू शकतो. तर शेअर व्ह्यू ऑन काउंटर टेररिझम, ठीक आहे, म्हणजे दहशतवाद विरोधी जे धोरण आहे, ज्या पद्धतीनं अग्रेसिव्ह नरेंद्र मोदी सरकार आहे त्याच पद्धतीनं ट्रम्प देखील अग्रेसिव्ह तिथं बघायला मिळाले होते त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणि दुसऱ्या कार्यकाळात देखील तशीच अपेक्षा त्यांच्याकडून आपण करू शकतो. दुसरं, इंडो पॅसिफिक स्टेबिलिटी, म्हणजे इंडियन आणि पॅसिफिक ओशनचा जो काही भूभाग आहे किंवा समुद्राचा भाग आहे त्याच्यामध्ये स्टेबिलिटी प्रस्थापित करणं. कारण इथे विशेष करून आपण बघायला गेलं
होतं भारत सरकारचं जे धोरण आहे त्याच्यामध्ये भारत सरकारनं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की कुठेही युद्ध चालू असेल तर युद्धाला आमचा थेट विरोध आहेच. त्यामध्ये रशिया युक्रेन युद्ध असू द्या किंवा इस्रायल आणि हमासचं जे युद्ध चालू आहे त्यामध्ये इराणने आता उडी टाकलेली आहे, याला देखील भारत सरकारनं विरोध तिथं दर्शवलेला आहे. आणि आपले प्रधानमंत्री कुठेही जातात तर ते हेच सांगतात की भारत हा युद्धाच्या पक्षात नाही आहे, भारत हा शांततेच्या पक्षात आहे आणि जर तुम्हाला मध्यस्थी करायची असेल तर भारत देखील तिथं तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेऊ इच्छित आहे. तर इंडो पॅसिफिक स्टॅबिलिटी आणि तिसरं म्हणजे काउंटरिंग चायना, की चायना ज्या प्रकारे त्याचा उदय होतोय आणि इतर त्याच्या शेजारील राष्ट्रांना एक भीती आहे, ती सेम प्रकारची भीती अमेरिकेला देखील आहे. कारण अमेरिकेला डायरेक्ट थ्रेट किंवा डायरेक्ट चॅलेंज त्याच्या पोझिशनला एक प्रकारे आपण म्हणू शकतो ते चायनाकडून तिथं मिळताना दिसत आहे. तर अशा पद्धतीनं जर चायनाला काउंटर करायचं असेल अमेरिकेला तर त्याला भारताची साथ घेणं आवश्यक आहे. म्हणून भारत आणि अमेरिकेचं एक प्रकारे म्हणू शकतो आपण की जे फॉरेन पॉलिसी धोरण आहे ते एक प्रकारे कॉमन ग्राउंडवर तिथं दोन्ही देश येतात. इव्हन ट्रम्प जेव्हा निवडणुकीत त्यांचे वेगवेगळे त्यांचे इलेक्शन कॅम्पेन्स होत होते किंवा पॉडकास्ट होत होते किंवा इंटरव्ह्यूज होत होते त्यामध्ये देखील त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं होतं की मी जर आलो तर युद्ध मी थांबवणारा व्यक्ती आहे, युद्ध करणारा नव्हे. यांचं हे विधान खूप फेमस आहे आणि त्यांनी स्पष्टपणे पहिलेच म्हटलेलं आहे की रशिया युक्रेन युद्ध असू द्या किंवा इस्रायलचं युद्ध असू द्या, आम्ही ते युद्ध थांबवणार आणि अमेरिकेचा जो काही पैसा या युद्धामध्ये जातोय त्या पैशाला तिथं आम्ही वाचवणार देखील आहे. तर याच्यामध्ये विशेष करून बघायला गेलं तर अमेरिकेतले जे भारतीय वंशाचे लोक आहेत ज्याला इंडियन अमेरिकन्स म्हणतात, तर यांचं जे वोट बेस आहे ते देखील शिफ्ट झालेलं आपल्याला इलेक्शनमध्ये बघायला मिळालं. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे प्रामुख्याने इथं बघायला गेलं तर हे जे इंडियन अमेरिकन जे भारतीय मूळ जे लोक अमेरिकेत राहतात हे आतापर्यंत डेमोक्रॅटिक पक्षाला तिथं त्यांचं समर्थन राहिलेलं आहे. पण या इलेक्शनमध्ये हा शिफ्ट एक झालेला आहे आणि त्यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कॅन्डिडेटला वोट न करता त्यांनी रिपब्लिकन पक्षाच्या कॅन्डिडेटला तिथं वोट दिलेला आहे. म्हणजे एक प्रकारे म्हणू शकतो की हा वोटर बेस जो आहे जो आतापर्यंत डेमोक्रॅट्सकडे होता तो आता टर्न होऊन रिपब्लिकन पक्षाचा झालेला आहे. आता इंडियन अमेरिकन्स जर इथं बोलायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर इंडियन अमेरिकन्स आर अमंग द वेल्दीएस्ट अँड मोस्ट एज्युकेटेड इमिग्रंट ग्रुप इन द युनायटेड स्टेट्स. म्हणजे खूप जास्त शिकलेले आहेत आणि खूप जास्त श्रीमंत लोक भारतीय वंशाची तिथं आहेत. तर ही शिफ्टिंग झाली का बरं? म्हणजे एकदम डेमोक्रॅटिक पक्षाकडून रिपब्लिकन पक्षाकडे भारतीय वंशाच्या लोकांनी मतदान का बरं केलं? तर त्याचं 3 प्रमुख कारण काय. तर रिपब्लिकन पक्षानं त्यांना प्रॉमिस केलं की आम्ही जे तुमच्यावर लागणारे जे टॅक्सेस आहेत ते कमी करू. दुसरं, बिझनेस फ्रेंडली पॉलिसीज, की बिझनेस फ्रेंडली पॉलिसीज आम्ही आणू, डिरेग्युलेशन करू, सरकारचा हस्तक्षेप आम्ही कमीत कमी करू आणि बिझनेसला फ्री फ्लोइंग ठेवण्याचा प्रयत्न करू. आणि तिसरं म्हणजे फोकस ऑन फॅमिली ओरिएंटेड कन्झर्वेटिझम. जर एकंदरीत जर बघायला गेलं तर रिपब्लिकन पक्ष हा जो आहे हा उजव्या विचारसरणीचा आहे. उजव्या विचारसरणीचा म्हणजे याला राईटिस्ट पक्ष म्हणतात. आणि अशा परिस्थितीत भारतीय वंशाचे जे लोक आहेत ते सुद्धा एकंदरीत त्यांची विचारसरणी बघायला गेली तर थोडी कन्झर्वेटिव्ह आयडिओलॉजी आहे आणि हा पक्ष रिपब्लिकन पक्ष या कन्झर्वेटिव्हिझमचा प्रसारक देखील आहे. म्हणजे हे प्रमुख कारण होते की यामुळे जे भारतीय वंशाचे लोक होते अमेरिकेतले यांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या कॅन्डिडेटला मदत न करता किंवा वोट न देता त्यांनी रिपब्लिकन पक्षाला वोट दिलेलं आहे. आता याच्यानंतर जो प्रमुख मुद्दा आहे आणि जो एक हॉट टॉपिक आपण म्हणू शकतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळून येईल की ट्रम्पचं इमिग्रेशनवर आणि त्यामध्ये H1B व्हिसा हा जनरली जो एज्युकेटेड टेक्निकली क्वालिफाईड पर्सन्सला दिला जातो. विशेष करून याचा प्रमुख फायदा हा भारतातील जे टेक्निकल ग्रॅज्युएट्स आहे किंवा टेक्निकल स्किलवाले पर्सन आहे किंवा बिझनेसमॅन आहे हे उठवतात आणि तिथं अमेरिकेत जातात. तर या H1B व्हिसावर ट्रम्पचं धोरण काय राहील, हे त्या व्हिसाला कमी करतील किंवा वाढवतील याच्यावर आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळून येईल की त्यांचं ऍक्च्युअल धोरण काय आहे. तर इमिग्रेशन आणि H1B व्हिसावरचं धोरण जर त्यांचं बघायला गेलं त्यांनी इलेक्शन स्पीचेसमध्ये पहिलेच म्हटलेलं आहे की 2 प्रकारचे इमिग्रेशन अमेरिकेमध्ये होतात. एक तर होतं लिगल इमिग्रेशन आणि दुसरं होतं इल्लीगल इमिग्रेशन. ट्रम्पचं सरळ म्हणणं आहे की मी इल्लीगल पद्धतीनं अमेरिकेत येणारे जे काही लोक आहे मग कोणत्याही देशाचे असू द्या याच्यावर 100% मी बंदी आणणार आहे आणि ती बंदी आणण्यासाठी काय काय करायचं आहे ते देखील मी करायला तयार आहे. इव्हन एक तर प्लॅन त्यांचा मागच्याच जेव्हा पहिल्या टर्ममध्ये त्यांनी सांगितलेला होता की त्यांना मेक्सिको आणि अमेरिकेच्या बॉर्डरवर तिथं मोठी भिंत बांधायची आहे. ती अर्धवट राहिली होती, काम ते पूर्ण करणारच आहे आणि कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला तिथं सुरक्षा प्रदान करणं या इल्लीगल इमिग्रंट पासून ही त्यांचं प्रमुख प्राधान्य आहे. आणि दुसरं जर लिगल इमिग्रेशनसाठी त्यांनी म्हटलेलं आहे की हो आम्हाला गरज आहे, कारण ज्या पद्धतीनं भारतातले IT इंजिनियर्स तिथे जातात तिथं आपलं योगदान देतात त्याच्याच बलबुत्यावर अमेरिका आता एवढा मोठा देश झालेला आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ट्रम्पला देखील माहिती आहे की तिथल्या कंपन्यांना आपल्या इंजिनियर्सची मदत तिथं आवश्यकता आहे. तर लिगल इमिग्रेशन ते अलाउ करेल पण त्याच्यावर देखील रेस्ट्रिक्शन्स किती लादेल
हा आता येणाऱ्या काळात आपल्याला बघावं लागणार आहे. इमिग्रेशन पॉलिसी रिमेन्स अ कंटेन्शियस पॉईंट इन इंडिया US रिलेशन, पर्टिक्युलरली फॉर इंडियन प्रोफेशनल. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लिगल आणि इलिगल इमिग्रेशन. तर इलिगल इमिग्रेशन वर तर संपूर्ण पाबंदी ते आणणारच आहे. तर या इमिग्रेशनचा जो मुद्दा आहे किंवा H1B विजाचा मुद्दा आहे, भारत सरकारला त्यांच्यासोबत याच्यावर देखील तडजोड करावी लागणार आहे आणि भारताची बाजू त्यांना योग्य पद्धतीने मांडावी लागणार आहे. कारण H1B विजा जर कमी झाले तर त्याचं सर्वात जास्त नुकसान भारतीय वंशाचे जे टेक्निकल इंजिनियर्स आहेत यांना तिथं होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा जो दुसरा प्रमुख विषय आहे तो आहे इकॉनॉमिक टेन्शनचा. ठीक आहे, आता इकॉनॉमिक टेन्शन म्हणजे काय, एकंदरीत जर बघायला गेलं तर ट्रम्पचे जे इलेक्शन स्पीचेस झाले आहेत किंवा यांनी पॉडकास्ट जे दिलाय त्याच्यामध्ये विशेष करून यांनी चीन आणि भारताचा उल्लेख केलेला आहे की चीन काय करतोय, चीन डंप करतोय त्यांच्या गोष्टी, म्हणजे स्वस्तात गोष्टी अमेरिकेमध्ये तिथं पाठवतोय आणि याचा फटका तिथल्या इंडस्ट्रीजला भोगावा लागतोय. त्याच पद्धतीनं भारत सुद्धा काय करतोय की भारत स्वतःचे प्रोडक्ट तिथं अमेरिकेत पाठवतोय, पण जेव्हा अमेरिकेचे प्रोडक्ट भारतामध्ये येतात त्याच्यावर भारत खूप जास्त प्रमाणात टॅक्स लावतोय. तर याचा देखील विरोध ट्रम्प यांनी त्यांच्या इलेक्शन स्पीचेसमध्ये केलेला आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की जर अमेरिका तुमच्या प्रोडक्टवर काही टॅक्स लावत नसेल तर तुम्हाला देखील आमच्या प्रोडक्टवर कमीत कमी टॅक्स तिथं लावावा लागणार आहे. आणि चीनवर तर त्यांचा विशेष करून रोग आहे. त्यांनी सरस म्हटलंय की जर मी निवडून आलो तर मी कमीत कमी 60% टॅक्स हा चीन वरून ज्या काही गोष्टी अमेरिकेमध्ये इम्पोर्ट होतात त्याच्यावर लादील आणि बाकीच्या देशातून जवळपास 10 ते 20% आसपास मी तिथं टॅक्स लावू शकतो, अशा प्रकारची घोषणा त्यांनी इलेक्शन स्पीचेसमध्ये केली होती. आता ही वास्तविकता ते इम्प्लिमेंट करेल की नाही करेल हा येणारा काळच आपल्याला सांगू शकेल. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं भारतासोबतचे अमेरिकेचे जे काही ट्रेड रिलेशन आहे त्यामध्ये अमेरिकेचं ट्रेड डेफिसिट आहे. त्यांना हेच म्हणायचं आहे ट्रम्पला की ट्रेड डेफिसिट अमेरिकेचं कमी झालं पाहिजे आणि त्यासाठीच आम्ही योग्य ते पावले उचलू. ड्युरिंग हिज 2016 प्रेसिडेन्सी ट्रम्प फ्रिक्वेंटली क्रिटिसाइज कंट्रीज दॅट इम्पोज्ड हाय टॅरिफ्स ऑन US गुड्स अँड इंडिया वॉज नो एक्सेप्शन. 2016 मध्येच त्यांनी तिथं आलोचना केलेली होती. आणि विशेष करून इथं बघायला गेलं तर इलॉन मस्क जे त्यांचे समर्थन त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलं होतं, यांची जी कंपनी आहे टेस्ला नावाची कंपनी आहे ती इलेक्ट्रिक कार बनवते. तर या कार भारतामध्ये इम्पोर्ट करायसाठी त्यांची भारत सरकारसोबत त्यांनी चर्चा झाली होती, पण भारत सरकारने त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की आम्ही एवढा टॅक्स तुमच्या कारवर लावू तेव्हाच आम्ही त्या कारला अलाव करू भारतात. म्हणून इलॉन मस्कनी अजूनपर्यंत टेस्ला कार ही भारतामध्ये तिथं लॉन्च केलेली नाहीये. आणि अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे की ट्रम्प सरकारमध्ये नवीन ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये इलॉन मस्कला काही रोल तिथं दिला जाऊ शकतो. आणि असा जर रोल त्यांना मिळाला तर त्यांची डिमांड पहिली हीच राहील की आमच्या ज्या काही कार तुमच्या देशामध्ये आम्हाला एक्सपोर्ट करायच्या आहे त्याच्यावर तुम्ही कमीत कमी काय लावा, कर लावा. ठीक आहे, आता त्यामध्ये रेसिप्रोकल टॅक्सेस अँड रिइंडस्ट्रियलायझेशन ऑफ अमेरिका. तर रेसिप्रोकल टॅक्सेस म्हणजे ज्या पद्धतीनं आम्ही तुमच्या प्रोडक्टवर टॅक्स लावतो तसाच टॅक्स तुम्ही आमच्या प्रोडक्टवर लावा. जर आम्ही कमी लावतोय तर तुम्ही देखील कमीच लावला पाहिजे, अशी डिमांड डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. म्हणजे आता याच्या पुढील ज्या काही गोष्टी होतील त्या म्युच्युअल रेकग्निशनवर होतील, म्युच्युअल लेवलवर होतील. असं नाही होणार की आम्ही एकतर्फी आम्ही तुम्हाला खूप जास्त कन्सेशन देऊ आणि तुम्ही आम्हाला काहीच कन्सेशन देणार नाही. अशा पद्धतीचं आता जे काही आतापर्यंत होत होतं ते झालं, पण माझ्या कार्यकाळात असं होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी अमेरिकेला रिइंडस्ट्रियलाइज करायसाठी त्यांची नवीन पावले देखील उचलायला सुरुवात ते करणार आहेत. यामध्ये जर बायडन ऍडमिनिस्ट्रेशनचं आपण बघायला गेलं तर त्यांनी अमेरिकेला रिइंडस्ट्रियलाइज करायला बिझनेसेसला त्यांनी सबसिडी वगैरे असं धोरण त्यांनी इम्प्लिमेंट केलं होतं. पण यांना विचारलं गेलं डोनाल्ड ट्रम्प यांना की तुम्ही अमेरिकेला रिइंडस्ट्रियलाइज कसे करणार. यांनी सरळ म्हटलंय की आम्ही ज्या काही कंपन्या अमेरिका जसं चायना जे काही प्रोडक्ट अमेरिकेमध्ये तिथं पाठवत आहे त्याच्यावर आम्ही टॅरिफ लावू आणि या टॅरिफच्या माध्यमातून अमेरिकेला रिइंडस्ट्रियलाइज करण्याचा प्रयत्न करू. इव्हन डोनाल्ड ट्रम्पनी एक विधान केलेलं आहे की त्यांचे डिक्शनरीमधले 3 इंग्रजी शब्द खूप जास्त आवडीचे आहे. एक आहे लव, दुसरं फेथ आणि तिसरं आहे टॅरिफ. तर म्हणजे येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेमध्ये जे काही इम्पोर्ट होणार त्याच्यावरती टॅरिफ वाढणार आहे. ट्रेड डेफिसिट ऑन द पार्ट ऑफ USA. मी पहिलेच सांगितलं की डोनाल्ड ट्रम्प यांचा याच्यावर विशेष करून जोर आहे की कसंही करून भारतासोबतचं जे काही ट्रेड डेफिसिट अमेरिकेच्या साईडनं आहे त्याला कसं कमी करता येईल याच्यावर त्यांचा जोर आहे. आणि जर त्यांनी टॅरिफ वाढवलं तर याचा खूप जास्त प्रमाणात परिणाम भारताच्या IT, फार्मास्युटिकल आणि टेक्स्टाईल या इंडस्ट्रीजवर तिथं होऊ शकतो. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर ट्रेडच्या बाबतीत तरी ट्रम्पचं येणं हे भारताच्या दृष्टिकोनातून तेवढं सोयीस्कर इथं दिसत नाहीये. पण येणारा काळ सांगेल, कारण त्यांचं नेचर असं आहे की आज काही बोलतात उद्या काही बोलतात आणि पेपरवर काही वेगळंच करतात. त्यानंतर डिफेन्स अँड सिक्युरिटी टाईजचं इथं बघायला गेलं तर इंडिया US डिफेन्स टाईज हॅव ग्रोन सिग्निफिकंटली इन रिसेंट इयर्स. म्हणजे याच्यामध्ये डेमोक्रॅटिक पक्ष असू द्या किंवा रिपब्लिकन पक्ष असू द्या
मागच्या 10 वर्षापासून अमेरिका भारताचे संबंध सतत वृद्धिंगत होत आहे आणि त्यामध्ये प्रामुख्यानं डिफेन्स आणि सिक्युरिटी टाईज हे वाढतच चाललेले आहे. ठीक आहे, याच्यामध्ये एस्पेशली विथ मूव्ज लाईक द इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जंट टेक्नॉलॉजीज, ICET हे म्हणजे ज्या ॲडव्हान्स लेवलच्या टेक्नॉलॉजीज आहे ज्या अमेरिका आतापर्यंत आपल्याला द्यायचा नाही त्या देखील अमेरिकेनं आता आपल्याला देणं सुरू केलेलं आहे आणि मेजर डिफेन्स डील सुद्धा आपण अमेरिकेसोबत इथं करायला लागलो आहे. यामध्ये जे क्वाड ग्रुपिंग आहे, क्वाड ग्रुपिंग बेसिकली जी ऍक्टिव्ह झाली ती डोनाल्ड ट्रम्पच्या काळातच झाली होती. म्हणजे 2017 मध्ये जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला कार्यकाळ होता तेव्हा क्वाड ग्रुपिंग त्याचा पुनर्जन्म आपण म्हणू शकतो झाला होता. आणि रिपब्लिकन पक्षाचं विशेष करून म्हणणं असं आहे की जसं भारत म्हणतोय की क्वाड ग्रुपिंग हे सिक्युरिटी ग्रुपिंग नसायला पाहिजे, पण रिपब्लिकन पक्षाचं ठाम मत आहे की क्वाड ग्रुपिंग ही सिक्युरिटी ग्रुपिंग असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये भारताने ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करायलाच पाहिजे. पण भारताचा याचा विद्यार्थी मित्रांनो विरोध आहे. द क्वाड वॉज एलिव्हेटेड ड्युरिंग ट्रम्प्स फर्स्ट टर्म ॲज अ काउंटर बॅलन्स टू चायना. इन अ सेकंड टर्म फर्दर एम्फसिस ऑन क्वाड इनिशिएटिव्ह कुड reinforce India's role as a key player in maintaining stability in the Indo-Pacific रिजन. म्हणजे आता ट्रम्प परत आलेले आहे तर ऑब्व्हियस गोष्ट आहे क्वाड ग्रुपिंगवर त्यांचा फोकस परत राहणार आहे आणि त्यांचं हीच इच्छा राहणार आहे की यामध्ये प्रामुख्यानं मुख्य भूमिका तिथं भारतानं निभवली पाहिजे आणि भारताच्या माध्यमातून त्यांना काय करायचं आहे, चायनाला काउंटर करायचं आहे. त्यामध्ये विशेष करून इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर इंडो पॅसिफिक मधला साऊथ चायना सी जो आहे त्या साऊथ चायना सी मध्येच चायनाचं जे वाढतं प्राबल्य आहे त्याला कसं कमी करता येईल यावर विशेष करून जोर आहे. आता ट्रम्प्स रिलेशनशिप विथ चायना अँड रशिया हे सुद्धा फार महत्वपूर्ण तिथं भारतासाठी ठरणार आहे. तर रशियावर खूप सारे आर्थिक निर्बंध तिथं लादण्यात आलेले आहे कारण रशिया युक्रेन युद्धामुळे. आणि आत्ताच म्हणजे एक आठवड्यापूर्वीच भारताच्या 19 कंपन्यांवर देखील अमेरिकेनं तिथं रेस्ट्रिक्शन्स आर्थिक निर्बंध लादले होते कारण त्यांच्यावर असा आरोप करण्यात आला होता की त्या कंपन्यांनी रशियासोबत आर्थिक व्यवहार केलेला आहे जेव्हा अमेरिकेनं आर्थिक निर्बंध लादल्यावर देखील. तर जर रशिया युक्रेन युद्ध थांबलं आणि अमेरिकेचे आणि रशियाचे संबंध जर सुधारले तर हे जे आर्थिक निर्बंध रशियावर लादण्यात आलेलं आहे ते तिथं दूर होईल आणि याचा फायदा भारताला होणारच आहे. तर दिल्लीज रिलक्टन्स टू मेक द क्वाड रोबस्ट रिजनल सिक्युरिटी कोलिशन हे आपल्यासाठी म्हणजे चॅलेंजिंग टास्क आहे की ट्रम्प आपल्याला फोर्स करणारच आहे की याला आपण सिक्युरिटी कोलिशन बनवू. पण भारताची ठाम भूमिका आहे, भारतानं पहिलेच म्हटलेलं आहे की आम्ही कोणत्याही देशाच्या विरोधात उघडपणे अशा प्रकारची आघाडीत तिथं आम्ही सामील होणार नाहीये. ट्रम्प्स फोकस ऑन एंडिंग द वॉर इन युक्रेन अँड हिज विलिंगनेस टू एक्सप्लोर अ पोटेन्शियल डील विथ प्रेसिडेंट व्लादिमीर पुतिन would ease some of the American pressure that India has to face in the last few years on isolating रशिया. म्हणजे याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो की रशिया सोबत आपला तेलाचा व्यवहार आहे आणि जे काही आपल्याला डिफेन्स इक्विपमेंट आहे ते रशिया आपल्याला सरळ हाताने मदत करत आहे आणि रशियावरच्या लादलेल्या आर्थिक निर्बंधामुळे भारताचे हे जे काही रिलेशन आहे रशियासोबतचे याच्यावर देखील त्याचा परिणाम होताना दिसतोय. जर ट्रम्प यांनी युक्रेन रशिया युद्ध जर थांबवलं आणि रशियासोबत त्यांचे संबंध बऱ्यापैकी चांगले प्रस्थापित केले तर याचा फायदा भारताला तिथं होऊ शकतो. इट विल सूट इंडियाज जिओ पॉलिटिकल कॅल्क्युलस ऑन युरेशिया. याच्यामध्ये त्यांनी असं देखील विधान केलेलं आहे की गाझा आणि इस्रायलचं जे युद्ध आहे हे देखील मला थांबवायचं आहे आणि तसं देखील झालं तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो की इराण तिथून काढता पाय घेऊ शकतो. आणि कारण इराणकडून देखील विद्यार्थी मित्रांनो आपण तेलाची आयात करतो आहे आणि त्यांच्यावर देखील आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले आहे. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर युद्ध जर थांबले तर त्याचा पुरेपूर फायदा तिथं भारत उचलू शकतो. त्यानंतरचा मेन विषय काउंटर टेररिझम. मी तुम्हाला आधीच सांगितलं की अमेरिका आणि भारत विशेष करून यांचे जे नेते आहेत आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प हे दोनही खूप जास्त कठोर आहे दहशतवादा विरोधी यांची कारवाईला घेऊन. ठीक आहे, आणि एकाच टेबलवर येतात आणि हार्डन स्टँड्स ऑफ अमेरिका ओव्हर पाकिस्तान म्हणजे पाकिस्तानची जी मदत आहे ती थांबवणारे डोनाल्ड ट्रम्प हेच होते. आणि तेव्हाच त्यांनी पाकिस्तानला वॉर्न केलं होतं की आम्ही जो तुम्हाला पैसा दिलेला आहे तो तुम्हाला तुमचा डेव्हलपमेंटसाठी दिला होता, तो तुम्ही त्याचा वापर कशासाठी केला, दहशतवादाचा दुसऱ्या देशामध्ये प्रसार करण्यासाठी तुम्ही तो केला असा आरोप देखील ट्रम्प यांनी केला होता. आणि तेव्हाच जेव्हा डोनाल्ड ट्रम्पची पहिली कार्यकिर्दी होती तेव्हाच त्यांनी पीस थ्रू स्ट्रेंथ डॉक्ट्रिन आणलेलं होतं दहशतवादाविरोधात. ठीक आहे, द ट्रम्प मोदी पार्टनरशिप कुड स्ट्रेंथन जॉईंट एफर्ट्स टू काउंटर टेररिस्ट थ्रेट्स अँड ॲड्रेस एक्स्ट्रीमिझम. म्हणजे बऱ्यापैकी या दोघांची जी भूमिका आहे ती भूमिका दहशतवादाविरोधीच आहे आणि वेळ पडली तर हे कोणत्याही लेवलला तिथं दहशतवादाला संपवायला जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो हे झाले विविध पैलू की ज्यामुळे भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर त्याचे विविध कसे परिणाम होणार आहे हे आपण बघितलंय. आता एक कन्क्लुजन जर करायला गेलं तर यामध्ये अमेरिकेचं जे धोरण आहे आणि त्यामध्ये ट्रम्पचं जे धोरण आहे ते आहे अमेरिका फर्स्ट म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन. आणि भारताचं जर धोरण इथं बघायला गेलं तर मेक इन इंडिया. अमेरिका काय करतोय तर अमेरिका आता फॉरेन पॉलिसीच्या डोमेनमध्ये एक आयसोलेशनिस्ट फॉरेन पॉलिसी तिथं आपल्याला बघायला मिळू शकते. म्हणजे ट्रम्प यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ज्या काही आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्यांना आम्ही खूप जास्त प्रमाणात मदत करत होतो, आम्ही तसं करणार नाही कारण तो आमचा पैसा आहे.
आम्ही जेवढी मदत करू तेवढीच मदत इतरांनी देखील केली पाहिजे. जसं त्यांनी नाटोच्या बाबतीत म्हटलेलं आहे, नाटोच्या बाबतीत जे काही सदस्य राष्ट्र आहे नाटोचे, त्यांनी देखील इक्वल कॉन्ट्रीब्युशन करायला पाहिजे. जर ते करत नसेल तर आम्ही त्यांना मदत करणार नाही. म्हणजे ही एक प्रकारे वॉर्निंग होती युरोपियन कंट्रीजसाठी, त्यामध्ये प्रामुख्यानं युक्रेनसाठी, की आतापर्यंत आम्ही मदत तर केली, पण आता याच्या पुढे आम्ही मदतीची अपेक्षा आमच्याकडून बाळगू नका, कारण आमच्याच देशामध्ये आम्हाला रोजगार तिथं वाढवायचा आहे, आमच्याच देशामध्ये तो पैसा आता गुंतवायचा आहे. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर अमेरिकेची सीमा ट्रम्प यांना बंद करायची आहे. एक प्रकारे अँटी ग्लोबलायझेशन मुवमेंट सुरू होऊ शकते नव्या प्रकारे, असं देखील म्हणण्यात येतं. यालाच म्हणतात आयसोलेशनिस्ट फॉरेन पॉलिसी, की कुठेच आम्ही इंटरफेअर करणार नाही. जिथं आमची खरंच काही इंटरेस्ट तडजोड होत असेल तिथं आम्ही इंटरफेअर करू, पण बाकीच्या ठिकाणी आम्ही तिथं जाणार नाही. आणि ट्रम्प जेव्हा पहिला कार्यकाळ होता तेव्हा देखील त्यांनी म्हटलेलं होतं की अफगाणिस्तानमधून निघणारे ते पहिलेच होते. त्यांनीच म्हटलेलं होतं की मी आपले सैन्य अफगाणिस्तानातून वापस आणणार आहेच. आणि मोदींचं जर बघायला गेलं तर मोदी ग्लोबली एंगेज इंडिया म्हणतात. म्हणजे जिथं जिथं प्रॉब्लेम चालू आहे तिथं इंडियाचं एंगेजमेंट वाढलं पाहिजे आणि इंडियाचा ग्लोबल लीडर म्हणून उदय झाला पाहिजे, याच्यावर मोदींचा तिथं भर आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर फॉरेन पॉलिसीच्या डोमेनमध्ये हे दोन्ही जे नेते आहेत यांची भूमिका वेगवेगळी आहे. मोदी मोर ग्लोबलायझेशन म्हणतात, की जास्त करून ग्लोबलायझेशन जागतिकीकरणचा विकास झाला पाहिजे असं मोदींची धारणा आहे. पण ट्रम्पची तशी काही धारणा दिसत नाही. ट्रम्प म्हणतात की आयसोलेशनिस्ट फॉरेन पॉलिसी मला फॉलो करायची आहे. Trump's return to White House and Modi's continued leadership in India present both opportunities and challenges for India-US relation. म्हणजे अपॉर्च्युनिटीज देखील तितक्याच आहे, पण चॅलेंजेस देखील विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त प्रमाणात आहे. त्याचं कारण असं आहे की व्हिम्सिकल नेचर ऑफ पॉलिसी मेकिंग, कधी काही बोलतात पण पेपरवर वेगळंच होतं. आता एक विधान त्यांनी असंही केलेलं होतं पॉडकास्टमध्ये एका आता इलेक्शन कॅम्पेनिंग करताना, की जे काही विद्यार्थी अमेरिकेमध्ये येत आहेत आणि अमेरिकेच्या कॉलेजेसमधून ग्रॅज्युएशन करतात त्यांना मी ग्रीन कार्ड दिलं, पण इमिग्रेशनचं जेव्हा गोष्ट येतं तेव्हा ते सरळ म्हणतात की आम्हाला इलिगल इमिग्रेशन तर पूर्णपणे थांबवायचं आहे आणि लीगल इमिग्रेशन देखील कमी करायचं आहे. तर यामध्ये बघायला गेलं तर दोन्ही नेते एका गोष्टीवर आपण कॉमनॅलिटी येऊ शकते की म्युच्युअल इकॉनॉमिक ग्रोथ, म्हणजे दोघांचाही आर्थिक विकास बऱ्यापैकी झाला पाहिजे. सिक्युरिटीवर दोघांनी एकमेकांना शेअर केलं पाहिजे. स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट इज अन इन्क्रीजिंगली कॉम्प्लेक्स ग्लोबल लँडस्केप, म्हणजे जिथं जिथं आपल्या दोघांचे हित एकत्र येत आहे तिथं आपण एकत्रितपणे काम तिथं करू शकतो. आणि एकंदरीत जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तर ज्या पद्धतीनं भारताला अमेरिकेची गरज आहे त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं अमेरिकेला आपली गरज आहे. कारण अल्टिमेटली जर त्यांना चायना आणि रशियांना जर कंट्रोल किंवा काउंटर करायचं असेल तर भारत हा त्यांचा एक प्रकारे म्हणू शकतो की ऑल वेदर फ्रेंड आता बनण्याच्या त्या लाईनवर आलेला आहे. तर अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो येणारा काळच सांगेल की कशा पद्धतीनं हे रिलेशन तिथं आता स्पायरल आउट होतात. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प हे जे निवडून आलेले आहे याचा भारत आणि अमेरिकेच्या संबंधावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण या व्हिडिओमध्ये संक्षिप्त स्वरूपात इथं समजून घेतलेलं आहे. तुम्हाला जर काही कमेंट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये करू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्र.